इंडिया आघाडीची बैठका दिल्लीत पार पडली. जवळजवळ इंडिया आघाडीतले सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. शिवसेना हा आघाडीतला महत्वाचा घटक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी स्वतः मातोश्री निवासस्थानातून व्हीसीद्वारे म्हणजे व्हर्च्युअली त्या बैठकीत आम्ही सहभागी झालो. पूर्ण वेळ संपूर्ण बैठक आम्ही ऐकली, अनुभवली. अनेकांची मतं तिथे मांडली. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे मांडले. उद्धव साहेबांनी असं सांगितलं त्या बैठकीत की आपण महिने भेटत नाही. आता पश्चिम बंगालचे निकाल लागले, ममता बॅनर्जी अडचणी झाल्या, आपण घाईघाईने बैठक बोलवली. एरवी आपला संवाद नसतो. हा संवाद डायलॉग वाढायला हवा आणि सातत्यानं आपण भेटत राहिलं पाहिजे. दुसरा त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की इतक्या वर्षानंतर सुद्धा इंडिया आघाडीमध्ये कोणी समन्वयक, निमंत्रक, कोऑर्डिनेटर आपण नेमू शकलो नाही. तर कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक, निमंत्रक ज्याच्याशी सगळे संपर्कात राहतील तिथे योग्य व्यक्तीची निवड होणं गरजेचं आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि आतापासून आपण लोकांमध्ये जेव्हा जातोय, देशाची सत्ता आम्हाला हवी आहे सांगण्यासाठी, तेव्हा लोक विचारतात तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? उद्धवजींचं असं म्हणणं आहे की हा चेहरा आपण निवडला पाहिजे आणि लोकांसमोर तो चेहरा येऊन जायला पाहिजे की हा आमचा देशाचं नेतृत्व करणारा हा चेहरा. हे 3 मुद्दे त्यांनी मांडले. याशिवाय इतर मुद्दे आहेतच. महागाई असेल, बेरोजगारी आहे, घोटाळे आहे. पण एकंदरीत इंडिया ब्लॉकमध्ये ज्या सगळ्याच पक्षांनी बैठक झाल्यावर जो एक आराखडा ठरला त्यानुसार भारताच्या मुख्य न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टात पत्र लिहायचं आहे. त्याच्यामध्ये देशातल्या सगळे जे SIRचा विषय आहे, नीटचा विषय आहे, अन्य विषय जे आहेत प्रमुख, त्या संदर्भात त्यांना अवगत करायचे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची भूमिका या बैठकीत ठरलेली आहे. कारण हा हजारो लाखो तरुणांच्या भविष्याचा प्रश्न. त्याच्यामुळे शिक्षण मंत्री जे आहेत देशाचे त्यांना त्यांच्या पदावरून आणावंच लागेल. अशा प्रकारचे भव्य आंदोलन, मोठं आंदोलन करत राहू. संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर एक अशा प्रकारचा आराखडा. आणि पुढली जी बैठक आहे ती हैदराबादला घ्यायचं ठरलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि यापुढे आम्ही साधारण 1.5-2 महिन्यामध्ये वारंवार भेटत राहू यावर एकमत झालेलं आहे. आंदोलनासंदर्भात चर्चा झाली, पण काँग्रेस जनता पार्टीचं जे 2 दिवसापूर्वी आंदोलन दिल्लीत झालं त्याबद्दल काही चर्चा झाली. अनेकांनी कॉक्रोच जनता पार्टी या विषयावरती आपली मतं मांडली की देशामधल्या तरुणांमध्ये रोष आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी हे कॉक्रोच जनता पार्टी त्यांना एक व्यासपीठ मिळत आहे. याच्यावर चर्चा झाली. पण मी असं म्हणतो की ह्याच्यापेक्षा मोठी आंदोलनं अनेक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने केलेली आहेत. आता सुरू आहे नीटच्या प्रकरणात खास करून. आणि त्यांच्यावर लाठी हल्ले झाले, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या काँग्रेसच्या आंदोलकांवर. पण देशातल्या मीडिया ते दाखवायला तयार. हे तेवढंच सत्य.
तरीही आपण रस्त्यावरती उतरूया आणि आंदोलन करूया हे सगळ्यांचं म्हणणं आहे. खास करून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूमिका मांडली की सध्या जे काँग्रेस शासित किंवा त्यांची मित्र पक्षांची सरकार आहे तिथे प्रचंड दबाव आहे आणि चारी बाजूंनी दबाव आहे. त्यांना काम करू दिलं जात नाही. त्यांनी भाजप बरोबर यावं यासाठी दबाव आहे. तरीही हेमंत सोरेन म्हणतात तरीही आम्ही इंडिया आघाडी बरोबरच राहणार शेवटपर्यंत. पुण्या सरकारला जर नमवायचं असेल तर लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि त्यासाठी आपण लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. आम आदमी पार्टी टीव्ही यापैकी कोणी होतं का? त्यांचा टीव्ही की अद्याप अधिकृतपणे इंडिया ब्लॉकचा सदस्य झालेला नाही. डीएमके बरोबर काँग्रेसचं अलायन्स तुटल्यामुळे तामिळनाडू ह्या वेळेला डीएमके उपस्थित राहिलेले नाही, ते सत्य आहे. पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे डीएमके आहे संयमी आणि समजदार पक्ष आहे. राहुल गांधींशी त्यांचा उत्तम संवाद आहे, अनेकांशी संवाद आहे. भविष्यामध्ये आम्ही त्यांना पुन्हा अशा प्रकारच्या बैठकांना आमंत्रित करू. आम आदमी पार्टीचे वेगळं राजकारण असतं ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात. पाहू भविष्यात काय होतं. जशी इंडिया अलायन्सची बैठक होती तशीच शिंदे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आज नवी दिल्लीत होती. जवळपास 20 राज्यांचे प्रमुख या बैठकीत सहभागी झाले, ज्याला एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. खरं म्हणजे अमित शहाने मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा भाजपच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांची झाली हे आश्चर्य आहे. तो एक गट आहे, तो राष्ट्रीय पक्ष नाही आणि त्या गटाची निर्माते जी आहे ती अमित शहा आहे. त्याच्यामुळे अमित शहानी त्या गटाला काय मार्गदर्शन केलं ते पाहावं लागेल आणि त्यानंतर मी मत व्यक्त करेन. चला, धन्यवाद. असं म्हणाले की राहुल गांधी जेव्हा म्हणतात की पंतप्रधान त्यांना वर्षभरात पाय उतार व्हावं लागेल, पण राहुल गांधींना सातत्य दाखवणं गरजेचं आहे. वर्षभरात त्यांना कन्सिस्टन्सी दाखवणं यासाठी गरजेचं आहे, कारण स्वतः शरद पवार म्हणतात की राहुल गांधींचं सातत्य नाही, वर्षभर तरी त्यांनी काम करावं. शरद पवारांनी अलीकडच्या काळामध्ये असं वक्तव्य केल्याचं मला माहित नाही. काही जुनी वक्तव्य काढून जर कोणी भाजपचे लोक दिल्लीमध्ये होर्डिंग लावत असतील त्याचा अर्थ ते राहुल गांधींना घाबरलेले आहेत आणि त्या सगळ्या अस्वस्थतेतून ते अशा प्रकारचे उपक्रम करतायत. आता एकनाथराव शिंदे यांची जर आम्ही जुनी वक्तव्य काढली नरेंद्र मोदींविषयी, अमित शहाविषयी, देवेंद्र फडणवीसांविषयी आणि ती लावली तर त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर. भारतीय जनता पक्षाच्या बाजूला बसायला ते तयार नव्हते. नरेंद्र मोदी हे देशासाठी घातक आहे. देवेंद्र फडणवीस काय करतात नक्की काय वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि तो रेकॉर्ड होते आहे. ती वक्तव्य आम्ही लावू शकतो ना, दिल्लीत, महाराष्ट्रात, मुंबईत, ठाण्यात सर्वत्र लावू शकतो. हा काही पारदर्शक राजकारणाचा भाग नाहीये. अशा प्रकारे कुठले तरी वक्तव्य काढून लावायची बाहेर. सगळ्यात जास्त भाजपा, मोदी, शहा, फडणवीस यांच्या विरुद्ध तुमचे वक्तव्य आहेत. त्यात आणखी एक मुद्दा होता की तेव्हा त्यांना विचारलं की एनडीए भाजप किंवा काँग्रेसचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांना, छोट्या पक्षांना संपवणारा. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की तसं नाहीये, आम्ही एनडीए मध्ये यासाठी आहोत कारण आम्ही एका विचारधारेने त्यांच्या बरोबर आहोत. इंडिया अलायन्स मध्ये तशी कुठची विचारधारा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे एक नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपा हे विष आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे भाजपची विचारधारा ही विषारी आहे असं त्यांच्या पक्षाचे लोक सांगतात. हे बहुधा अमित शहाच्या शिवसेनेच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं दिसत नाही. ते विषाच्या प्रवाहात डुबक्या मारत आहेत.
भाजपा विचार नसून विष आहे हे लवकरच शिंदे मिंदे आणि कंपनीला कळेल. इंडिया ब्लॉक की सर बैठक हुई, किन 5 मुद्दों पर सहमति बनी है? देखिए, इंडिया ब्लॉक की बैठक हो गई है और बैठक जो है बहुत ही उत्साहपूर्ण और अच्छे माहौल में हुई. सोनिया जी, राहुल जी, खड़गे जी के साथ लगभग 23 पॉलिटिकल पार्टी जो इंडिया ब्लॉक के मेंबर्स है वो वहाँ उपस्थित रहे. हेमंत सोरेन झारखंड के मुख्यमंत्री और शिवसेना पार्टी की उद्धव ठाकरे जी वर्चुअली उस मीटिंग में अपनी उपस्थिति दर्ज कराई और पूरे समय वहाँ वो रहे. बहुत सी बातें वहाँ चर्चा में आ गई. उद्धव जी ने 2-3 बातें कही. पहली बात थी कि अगर हमको लोकसभा चुनाव लड़ना है और देश में सत्ता परिवर्तन करना है, बीजेपी से लड़ना है, तो इस चुनाव में हमको प्रधानमंत्री पद का चेहरा लोगों के सामने लेकर जाना पड़ेगा. इस बारे में चर्चा करनी पड़ेगी. इंडिया ब्लॉक को एक कोऑर्डिनेटर की नियुक्ति करनी पड़ेगी और हमको बार बार मिलना होगा. एक साल में एक बार मिलने से कुछ नहीं होता है. हेमंत जी का भी यही कहना था, मैंने सुना. और हमको लड़ने की तैयारी, संघर्ष की तैयारी रखनी पड़ेगी. अभी तय हो गया है बात कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया को हम सब मिलकर एक लेटर देके और देश में जो चल रहा है, SIR का घोटाला चल रहा है, नीट का घोटाला चल रहा है और भी चल रहा है, उस बारे में हम चीफ जस्टिस ऑफ इंडिया को अवगत करें. एक लेटर हम सबमिट कर लिखेंगे और अगली जो मीटिंग है वो हैदराबाद में होगी इंडिया ब्लॉक की. और एक मत है सबका कि संघर्ष जारी रहेगा. डीएमके और टीडीके और आम आदमी पार्टी ने कुछ दूरियां बनाई. ऐसी है कि अब तक टीवी के ऑफिशियली इंडिया अलायंस का मेंबर नहीं बना. कांग्रेस का और डीएमके का अलायंस तमिलनाडु में अब नहीं है. उसका मतलब ये नहीं कि डीएमके इंडिया अलायंस का मेंबर नहीं बन सकता, नहीं. कांग्रेस और उनका नाता टूट गया. हम उनका आह्वान करेंगे, जो बाद में देखेंगे. आप इंडिया अलायंस के अगर मेंबर है तो कृपा करके आप इंडिया अलायंस से जुड़े रहो. राजनीति में कभी कुछ भी हो सकता है. मैंने आपका पूरा एकनाथ शिंदे शरद पवार के बयान का हवाला देते हुए कह रहे हैं कि राहुल गांधी में कंसिस्टेंसी जो है नहीं और इसको जब ये मुझे मालूम नहीं पवार साहब का ये स्टेटमेंट है या नहीं. कोई पुराने स्टेटमेंट मोड़ तोड़कर उसके होर्डिंग लगाकर दिल्ली में आप क्या दिखाना चाहते हैं? एकनाथ शिंदे जी के, मोदी जी के खिलाफ, अमित शाह के खिलाफ, देवेंद्र फडणवीस के खिलाफ, बीजेपी के खिलाफ हजारों स्टेटमेंट है. क्या हम निकालो और पोस्टर और होर्डिंग छपवा दो? आप बताइए. सर, टीएमसी में जो फूट आपको अभी दिखाई दे रही है, शिवसेना के साथ जो कुछ भी हुआ सेम अब वो टीएमसी के साथ होते हुए दिखाई दे रहा है. तो विधायक फूटे, अब जो है सांसदों ने भी जो है तैयारी कर ली फूटने की. क्या कुछ कहेंगे इस पूरे पर? नहीं, फर्क है टीएमसी और शिवसेना के. जब शिवसेना में फूट हो गई तो हम डरे नहीं, हम निर्भय होकर लड़ रहे. हमने हथियार नहीं डाले. जो भी हम लोग बचे थे वो सब लोग लड़ते रहे, संघर्ष करते रहे और आज भी हमारी पार्टी ठीक है. हमारी पार्टी लोकसभा में जीत गई. हमारा सिंबल और पार्टी हमारे हाथ से चली गई. हम जो टूट रहे उनके पीछे नहीं भागते. हमने कहा जिसको जाना है जाइए, जिसको रहना है रहेंगे, उनके साथ हम पार्टी चलाएंगे. हमारा ममता दीदी को ये आह्वान होगा, जो मन से टूट गए हैं, जो बेईमान और गद्दार है, आपने सब कुछ दिया उन लोगों को लेकिन वो आपसे बेईमानी कर रहे हैं, तो उनको भूल जाइए, उनके पीछे मत भागिए. आप में हिम्मत है वापस पार्टी खड़ी करने का और लड़ने की, आप लड़िए, देश आपके साथ. थँक यू. की आज इंडिया आघाडीच्या बैठकीला बहुतांश नेते हे व्यक्तिशा तिथे बैठकीला उपस्थित होते.
पण उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तिथे उपस्थित होते. एकनाथ शिंदे असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तिथे नाही. आले, स्वतःचा फेस दाखवला, आतापर्यंत ते सांगून तिथे गेले. नाही. पूर्ण वेळ आम्ही बैठकीला होतो. आमचा पक्ष पूर्ण वेळ त्या बैठकीला हजर होता. मी तुम्हाला सांगतो, माननीय उद्धव ठाकरे हे जवळजवळ 1.5 तास त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. सुरुवातीला जेव्हा त्यांची बोलण्याची वेळ आली तेव्हा ते पूर्ण वेळ बोलले, थांबले आणि त्यांनी सांगितलं की यापुढे संजय राऊत हे बैठकीत उपस्थित राहतील. माझ्याबरोबर तिथे अरविंद सावंत सुद्धा होते आणि विनायक राऊत सुद्धा होते. मी तुम्हाला सांगतो, बैठक शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही ही बैठक घटक म्हणून इंडिया ब्लॉकचे आम्ही उपस्थित राहील.